नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, बँकिंग, TCS, IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा, MPSC असो, UPSC असो किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे PDF स्वरूपात आणि क्विज स्वरूपात टेलिग्राम चॅनलवर. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. दोन्ही गोष्टींचा लाभ घेण्यासाठी चालू घडामोडीवाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ठीक आहे. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे प्रश्न बघत असतो. आज आहे दिनांक 28 ऑगस्ट आणि आपण बघणार आहोत 28 ऑगस्ट संबंधित चालू घडामोडी. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बघा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, AIBDच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? AIBDच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे भारत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. जिल्हा न्यायव्यवस्थेत AI वापरण्याचे मार्गदर्शक तत्वे जारी करणारे पहिले उच्च न्यायालय कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, केरळ. पुढचा प्रश्न, गगनयान मोहिमेच्या एअरड्रॉप चाचणीत कोणत्या हेलिकॉप्टरचा वापर झाला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चिनूक. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स मध्ये नुकताच कोणता देश सहभागी झाला आहे? तर यामध्ये नेपाळ हा देश सहभागी झालेला आहे. पर्याय क्रमांक 3. पाचवा प्रश्न, इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता? तर याचं उत्तर आहे होमबाउंड. पर्याय क्रमांक 2. बघा, आपण या संदर्भातला आणखी डिटेल बघू. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारामध्ये जे विजेते ठरलेले आहेत त्यांची नावे बघूया. तर बघा, सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे होमबाउंड. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहेत नीरज घायवाळ, जे होमबाउंडचे दिग्दर्शक आहे. सर्वोत्कृष्ट इंडियन चित्रपट अमंगल. ठीक आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरुष मध्ये अभिषेक बच्चन. मला बोलायचे आहे विशेष उल्लेख, सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरुष गुगुन किंगन बुंग या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री स्त्री गीता कैलासम अंगम्मल. सर्वोत्कृष्ट मालिका ब्लॅक वॉरंट. ठीक आहे. बघा, सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरुष मालिका जयदीप अहलावत पाताल लोक सीझन 2. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री महिला मालिका निमिषा संजयन W काउंटर. चित्रपट सृष्टीतील उत्कृष्टतेबद्दल आमिर खान यांना पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. चित्रपट सृष्टीतील नेतृत्व अरविंद स्वामी. डिस्ट्रीब्युटर पुरस्कार वीरदास. चित्रपट सृष्टीतील विविधता आदिती राय हैदरी आणि सिनेमातील समानता बक्षो बंदी. असं हे चित्रपट विजेत्यांची नावं आहेत. ठीक आहे. बघा, पुढचे प्रश्न बघूया. बघा, प्रश्न क्रमांक 6. 68व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व कोण करणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ओम बिर्ला. ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा, प्रश्न क्रमांक 7.
68वी राष्ट्रकुल संसदीय परिषद कुठे होणार आहे? तर ही परिषद होणार आहे ब्रिजटाउन, बारबाडोस. ऑप्शन क्रमांक 3 असं या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 8. कझाकिस्तानमध्ये झालेल्या 16व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताने मित्र राष्ट्र स्पर्धेत किती सुवर्ण पदके जिंकली? तर भारताने एकूण 3 सुवर्ण पदके जिंकलेली आहेत. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. काबी किन हे शक्तिशाली उच्चक्रीय चक्रीवादळ कुठे आले? तर हे चक्रीवादळ आले होते व्हिएतनाम आणि चीन या देशामध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 10. हा झाला आपला. काबिकिन चक्रीवादळ हे नाव कोणत्या देशाने दिले? माफ करा, थोडस गडबड झाली, टेक्निकल इश्यू. काबिकिन चक्रीवादळ हे नाव कोणत्या देशाने दिले? तर हे नाव दिले जपान या देशाने. ठीक आहे, पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. 100% रेल्वे नेटवर्क विद्युतीकरण करणारे गुजरात हे कितवे राज्य बनले आहे? तर गुजरात हे 24वे राज्य बनले आहे 100% रेल्वे नेटवर्क विद्युतीकरण करणारे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. बघा. गज वित्त योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर ही सुरू केलेली आहे पर्याय क्रमांक 1 आसाम राज्याने. पुढचा प्रश्न. भारत आणि चीन हिमालयन प्रदेशातील कोणत्या मार्गे व्यापार पुन्हा सुरू करण्याची योजना आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शिपकी ला पास. बघा, प्रश्न क्रमांक 14. इस्रोने पहिली एकात्मिक एअर ड्रॉप चाचणी कुठे केली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे, या प्रश्नाचं उत्तर आपण राखून ठेवूया. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे. लिंग समानता वाढवण्यासाठी महिला युनिट कोणत्या सुरक्षा संस्थेने सुरू केले आहे? माफ करा, लिंग समानता वाढवण्यासाठी महिला युनिट कोणत्या सुरक्षा संस्थेने सुरू केले? तर हे सुरू केले CISF या संस्थेने. तर हा प्रश्न जो आहे याचं उत्तर उद्या तुम्ही कमेंट मध्ये द्यायचं आहे किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळेल. इस्रोने पहिली एकात्मिक एअर ड्रॉप चाचणी कुठे केली? तर ऑप्शन आहेत अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर, श्रीहरिकोटा, हंसी आणि चंदीपूर. ठीक आहे, चला तर याबरोबर आजचा व्हिडिओ संपला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा आठवण, तुम्हाला चालू घडामोडीचे जे की पोलीस भरती, सरळ सेवा, बँकिंग, MPSC, UPSC या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे जे प्रश्न आहेत ते क्विज स्वरूपात मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये चालू घडामोडीवाला या चॅनलची लिंक दिलेली आहे, तर त्याला तुम्ही जॉईन करायचं आणि तुम्हाला PDF सुद्धा मिळणार आहे, ती सुद्धा त्याच टेलिग्राम चॅनल मधून
तर त्याचा सुद्धा लाभ घ्यायचा आहे. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.